गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी, सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिक किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डाटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच जाहीर होतील असं म्हटलं जात आहे। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे। निवडणुकांपूर्वी राज ठाकरे यांना धक्का बसणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील मोठा नेता लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे म्हटलं जात आहे। मनसेचे कोकण संघटक वैभव खेडेकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत। ते मागील काही दिवसांपासून नाराज असल्याचं म्हटलं जात आहे। उदय सामंत यांनी खेडकर यांना शिंदे गटात येण्याची ऑफर दिली होती। यानंतर वैभव खेडेकर शिवसेनेत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, पण आता थेट भाजपकडे खेडेकरांना ऑफर मिळाल्याची माहिती समोर आली आहे। भाजप नेत्यांसोबत वैभव खेडेकर यांच्या भेटीगाठी झाल्याचे बोललं जात आहे। भाजपचे प्रदेशाध्यक्ष जिल्हा संपर्क मंत्री नितेश राणे यांनी खेडेकरांच्या प्रवेशासाठी लक्ष घातल्याचं म्हटलं जात आहे। आगामी निवडणुकांआधी जर वैभव खेडेकर खरंच भाजपमध्ये प्रवेश करणार असतील तर तो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी मोठा धक्का असेल। वैभव खेडेकर हे कोकणातील मनसेच्या मोठ्या शिलेदारांपैकी एक आहेत। राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केल्यापासून वैभव खेडेकर मनसे पक्षात आहेत। ते खेडचे नगराध्यक्ष होते। 2014 रोजी दापोली मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती, पण निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। युवा तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे। सध्या मनसे पक्षात राज्य सरचिटणीस, कोकण संघटक पद अशी मोठी जबाबदारी वैभव खेडेकर यांच्याकडे आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।